आज की रोटी की हर सदस्य व्यक्ति गेले यीशु ख्रिस्तांची मधुर नावाचे सप्रेम नमस्कार. आज की दिनांक 7 जुलै 2025 सोमवार. तो भरभराटीला आला. परमेश्वर त्यांची बरोबर होता. तो जिथे जाई तिथे त्याला यश मिळे. दुसरी राज्ये 18 अध्याय 7 वचन. हे वचन हिजकिया राजाविषयी सांगते. हिजकिया या नावाचे अर्थ आहे परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. जो कोणी परमेश्वराला आपल्या सामर्थ्याचे स्तोत्र मानतो आणि म्हणतो, हे परमेश्वरा तू माझे सामर्थ्य आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो. स्तोत्र 18 अध्याय 1 वचन. अशा व्यक्तींना जिथे कुठे ते जातील तिथे कृपा, फलवत्ता आणि भरभराट लाभते. हिजकिया राजा भरभराटीला आला या मागेचे मुख्य कारण आपण दुसरा राजा 18 अध्याय 4 मध्ये पाहतो. त्याने उच्च स्थाने काढून टाकली, पवित्र काम मोडून टाकले, अरण्य देवताचे मूर्ती तोडल्या आणि पितळेचे सापकी तुकडे केला. मूर्तिपूजा हे परमेश्वराच्या दृष्टीने अत्यंत करुणास्पद पाप आहे, कारण ती परमेश्वरास मिळायला हवी असलेली महिमा निर्जीव वस्तूंना देते. परमेश्वराने स्पष्ट आज्ञा दिली आहे, माझ्यापेक्षा तुला दुसरे कोणतेही देव असू नयेत. निर्गम 20 अध्याय 3 वचन. ही सर्व आज्ञांपैकी पहिली व मूलभूत आज्ञा आहे. पण मूर्तिपूजा म्हणजे फक्त कोरलेल्या मूर्तीची पूजा नव्हे. जे काही आपल्या जीवनात परमेश्वराचे जागेवर बसते ते मूर्ती बनते. जे आपण परमेश्वरापेक्षा अधिक महत्त्वाचे मानतो, ज्याकडे आपण जास्त लक्ष देतो, ज्या गोष्टीला आपण प्राधान्य देतो, तीच आपली मूर्ती होते. कोणीतरी अभ्यासाला मूर्ती बनवतो, कोणीतरी नोकरीला. काही जण रविवारी चर्चमध्ये न जाता कामाचे नावाखाली कार्यालयात जातात. काही दुकानदार बाबू मुले प्रभूच्या दिवसही दुकान उघडे ठेवतात. बायबल म्हणते म्हणजे मूर्तिपूजा होय. कोलोस्सीस 3 अध्याय 5 वचन. प्रिय देवाचे लेकरा, आपल्या हृदयातून आणि घरातून प्रत्येक प्रकारची मूर्तिपूजा दूर करा. येशूला आपल्या हृदयात राजा म्हणून स्थान द्या. मग जसा परमेश्वर हिजकियाची बरोबर होता तसाच तो तुमच्याही बरोबर राहील आणि तुमचे प्रत्येक कार्य यशस्वी होईल. हिजकियावर कृपा येण्याचे आणखी एक कारण होते. त्याने परमेश्वराचे घराचे दरवाजे उघडले आणि त्यांची दुरुस्ती केली. दुसरी इतिहास 29 अध्याय 3 वचन. त्याला परमेश्वराचे घराबद्दल आग होती, म्हणून देवाने त्यांच्यासाठी कृपेचे दरवाजे उघडले आणि त्यांचे प्रत्येक कार्यात यशाची आज्ञा दिली. नव्या करारात बायबल विचारते, तुम्हाला माहीत नाही का की तुमचे शरीर ही पवित्र आत्म्याची मंदिरे आहेत आणि तो पवित्र आत्मा तुमच्यात आहे, जो तुम्हाला देवाकडून मिळाला आहे आणि तुम्ही स्वतःचे नाही आहेत. 1 कोरिन्थियर 6 अध्याय 19 वचन. प्रिय विश्वासू जनांनो, आपले शरीर जे देवाचे मंदिर आहे ते पाप व वासनेने अशुद्ध होऊ देऊ नका. आत्मचिंतनासाठी वचन. पाण्याची प्रवाहाजवळ लावलेल्या झाडासारख्या असेल. योग्य वेळी फळ देईल, त्याची पाने कामे जाणार नाहीत आणि तो जे करील ते सर्व फलदायी होईल. स्तोत्र 1 अध्याय 3 वचन. आज बायबल वाचन. सकाळी आयुब 34 अध्याय 35 अध्याय. संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 15 अध्याय 1 ते 21 वचन. धन्यवाद.